पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः. यस्तु कर्मफल त्यागी स त्यागित्य भिधीयते. आपण लावीची टिळा मनोनी पुसोये अवलिळा. मा घाली फेडी निडळा का करू एका. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचं आपण चिंतन करत आहोत. 18व्या अध्यायाचा विचार प्रारंभ झालेला आहे. या अध्यायाच्या प्रारंभाला भक्तराज अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला की संन्यास आणि त्यागाचं स्वरूप काय आहे हे मला सांगा, आणि तेही स्वरूप मी आपल्याकडून वेगवेगळं ऐकण्याची अपेक्षा करतो आहे. भगवंतांनी उत्तर देत असताना सोमत सांगायचा प्रारंभ केला, पण जेव्हा सोमताचं प्रतिपादन करायचं असतं तेव्हा तत्संबंधाने असणाऱ्या अनेक मतमतांतराचाही परामर्श घ्यावा लागतो. आणि म्हणून मग भगवंताने काम्य कर्माचा परित्याग करणारे संन्यास असं म्हणतात. सर्व कर्माचं फलत्याग करणारे त्याला त्याग असं म्हणतात. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. सर्व कर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. असं काहींच्या मताचं समर्थन केलं. काही जण म्हणतात ज्याप्रमाणे एखादा दोष टाकायचा असतो त्याप्रमाणे कर्मही टाकावंच, कारण कर्मामध्ये सुद्धा बंधत्वाचा हेतू आहे आणि म्हणून कर्मही दोषालाच कारण आहे, असं काहींचं म्हणणं आहे. त्यापेक्षा काही विद्वान असं म्हणतात यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम. यज्ञ दान तपादिक कर्मांचा परित्याग करूच नये, असा 4 असणाऱ्या विद्वान पुरुषांच्या मतांचा विचार ठेवल्यानंतर भगवान स्वतःचं मत सांगतात. अर्जुना, यज्ञ असेल, दान असेल, तप नावाचं कर्म असेल, यांचा परित्याग कधीच करू नये, उलट अनुष्ठान करावं. कारण जे विद्वान पुरुष आहे किंवा मोक्षावर अग्रेसर होणारा जो साधक आहे त्याला जर आत्मज्ञान संपादन करायचं असेल तर त्यासाठी त्याचं अंतःकरण योग्य असावं लागतं, शुद्ध असावं लागतं. आणि कर्माचं अनुष्ठान केल्याशिवाय अंतःकरणाची शुद्धी होत नाही. मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागे आळसू न कीजे. त्याने कर्म नावाचं शस्त्र धारण करण्यासाठी आळस करू नये, कारण यज्ञ दान तपादिक कर्म त्याच्या अंतःकरणाला शुद्ध करणारे आहेत. असं भगवंतांनी स्वतःचा एक त्या संबंधाने निश्चित भाव प्रतिपादन केला. आणि पुढे भगवान असं म्हणतात, अर्जुना, त्यागाचे मात्र 3 प्रकार आहेत. त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. त्यागाचे सुद्धा 3 प्रकार आहे. काही जण कर्माचा द्वेष करतात, अविवेकामुळे कर्माचाच परित्याग करतात सर्वथैव, ते तामस त्यागी आहे. काहीला कर्माचा अधिकार कळतो, कर्माला प्रारंभही करतात, पण प्रारंभ करत असताना कर्म अर्धवट आलं आणि जर त्रास होऊ लागला तर शरीराला सुख प्रधान असल्यामुळे ते कर्माचा त्रास घेत नाही. वास्तविक कर्म अंतःकरण शुद्ध करून देणार आहे, पण कर्माचा प्रारंभ करतात एवढं त्यांना कळतं. एका जणाला कळतच नाही म्हणून कर्माचा त्याग करत असेल तर तो तामस त्याग आहे. त्याच्या पुढचा प्रकार असा आहे, त्याला सगळं कळतंय, स्वतःचा अधिकार कळतो, शास्त्राने आपल्यासाठी कोणतं कर्म सांगितलं तेही त्याला कळतं, प्रारंभही करतो,
प्रारंभ केल्यानंतर जर कर्माचं काठिण्य लक्षात आलं तर नको नको, एवढी दुर्लभ वस्तू आपल्याला देहाची मिळाली आहे आणि देहाला त्रास द्यायचा आहे हे मात्र त्याला आवडत नाही, तोही कर्माचा परित्याग करतो. ज्ञानोबराय म्हणतात त्याच्याकडून कर्माचा त्याग वरवरून झाल्यासारखा वाटतो, पण खरा मात्र होत नाही. ज्याप्रमाणे चुलीवर आपण दुधाचं पातेलं ठेवलं आणि एखाद्या माता भगिनीचं लक्ष नसेल, दुधाची साय उतू गेली तर उतू गेल्यानंतर ती म्हणते कृष्णार्पण, ते त्यागामध्ये जमा होत नाही किंवा त्यातून यज्ञही घडत नाही. असा राजस पुरुषाचा त्याग फक्त दिसायला आहे, त्यातून फल मात्र काहीच मिळत नाही. मग त्याग कोणता आहे? भगवान म्हणतात सात्विक त्याग महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये कर्मफलाचा परित्याग आहे आणि मी कर्म करणारा करता आहे अशा कर्तेपणाचा अभिमानाचा त्याग आहे. हा खरा त्यागी आहे. म्हणजे जो नित्यनैमित्तिक कर्माचा अनुष्ठान करतोय, पण ते केल्यानंतर मी कोणीतरी करता असाही अभिमान त्याच्या मनात येत नाही. आणि कर्म चोख केल्यानंतर सुद्धा ज्यातून तो त्या कर्मापासून कोणत्याही फलाची अपेक्षा करत नाही, त्याला म्हणतात खरा सात्विक त्याग. भगवान त्याचं स्पष्टीकरण 9व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये करतात. कार्यमेतेव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव स त्याग सात्विको मतः. माझ्या वाट्याला आलेलं कर्म हे मी केलंच पाहिजे, ते नियत कर्म तो करतो देखील, पण ते करत असताना एक फलाचा परित्याग करतो. मनोनी फळी लाग सांडोनी देहसंग कर्मे करावे हा चांग निरोप माझा. किंवा तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोहीचे नाव बंध कर्माचा की. कर्मबंधनाला कारण नाही, कर्माच्या ठिकाणी असणारा कर्तृत्वाचा मद हे बंधन आहे. आणि कर्माच्या माध्यमातून कर्माचा आपल्याला फलाचा आस्वाद घेता यावा ही भावना बंधनाला कारण आहे. स्वरूपाने कर्मबंधनाला कारण नाही. जर कर्म बंद पडलं तर संपूर्ण सृष्टीचा व्यापारच बंद होऊन जाईल. स्वरूपातः कर्मबंधनाला कारण नाही, त्या कर्माच्या ठिकाणी असणारा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद हे बंधनाला कारण. आणि या दोहीचाही जो परित्याग करतो त्याला म्हणतात सात्विक त्याग. हा सात्विक त्याग एक प्रकारचा मोठा वृक्ष आहे आणि या वृक्षाला मोक्ष नावाचं फळ येते पुढं, की ज्या फळाच्या पलीकडे कोणतं फळ नाही आणि ज्या फळासमानही कोणतं फळ नाही. व्यवहारामध्ये फल मिळतं आपल्याला, पण नेमके फळामध्ये तरतम भाव असतो. एखाद्या फळापेक्षा दुसरं फळ एक तर आकाराने मोठं असतं, नाहीतर गोडीनं तरी श्रेष्ठ असतं. कोणतंही फळ आपण घ्या बाजारामध्ये, आता बाजारातली जी फळं आपल्याला मिळतात ना, ती फक्त पिकल्यासारखे दिसतात, पिकलेली नसतात ते. आणि आपणही आवडीनं खातो, श्रद्धावान आवडीनं खातो आपण, पण ते फळामध्ये तरतम भाव असतो. एखादं फळ आकाराने मोठं असेल, एखादं चवीनं मोठं असेल, पण मोक्ष नावाचं फळ असं आहे की जे सात्विक त्यागाच्या झाडाला लागतं, ज्याच्या पलीकडे कोणतंही फळ नाही. भगवंतानी त्याचा विस्तार सांगितला. असा जो सात्विक त्यागाची साधना करतो, भगवान म्हणतात तो त्यागी आहे. अंतःकरण शुद्ध झालं आहे त्याचं, आणि शुद्ध झाल्यामुळे सत्वसमाविष्ट मेधावी आत्मज्ञानाला ग्रहण करण्याची जी बुद्धीत योग्यता लागते ती बुद्धी त्याला प्राप्त म्हणून त्याला मेधावी असं म्हणतात. आणि श्रीगुरूंच्या मुखारविंदातून प्रबल प्रमाण असणारं वेद प्रमाण वाक्य यातून ज्याला ज्ञान झाल्यामुळे ज्याचा कोणताही संशय शिल्लक राहिला नाही त्याला म्हणतात छिन्न संशय. असा तो कोणत्याही प्रकारच्या कुशल कर्माचा, आपलं अकुशल कर्माचा द्वेष करत नाही. त्याचे अर्थ असे केले आहे, जे कर्म मोक्षाला कारण ठरतं ना त्याला कुशल कर्म म्हणतात. जसं की नित्यनैमित्तिक कर्म, ते अंतःकरण शुद्धी करून देतं, ज्ञानाची योग्यता प्राप्त करून देतं, त्याला म्हणतात कुशल कर्म. आणि अकुशल कर्म म्हणजे कोणतं? निषिद्ध कर्म किंवा काम्य कर्म.
पण काम्य कर्म जर जीवनामध्ये प्रारब्धाने आलं तर त्याचा तो द्वेष करत नाही. आणि यदा कदाचित नित्यनैमित्य कर्माचा प्रकार आपल्या जीवनात आला तर त्यामध्ये आसक्तही होत नाही. म्हणून खरा जो आध्यात्मिक पुरुष आहे ना, तो सुखाच्या आणि दुःखाच्या लाटेवर खेळला नाही पाहिजे. सुख आणि दुःख या उर्मीच्या पलीकडे तो गेला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनात अनुकूल आलं तरी मनुष्याने हर्षित होऊ नये, आणि प्रतिकूलता जरी काही अनुभवाला आली तर खेद करू नये. गोमटे काही पावे संतोषितेने नाभी भवे, जो ओखटीने नागवे विषादासी. असं ज्याला पहिलं तीराला जाता येतं समजून घ्यावं तो गुणातीत महात्मा आहे. नाहीतर मग बाकीचे माणसं गुणातच अडकतात की नाही. घरा येऊ पा स्वर्ग का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. घराला स्वर्ग आला म्हणजे स्वर्गातले सगळे सुख आले तरी हर्षित नाही, आणि घरात वाघ आला तरी पण आत्मबुद्धीला भंग मात्र कधी होत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, मनोनी सुख दुःखी उठी पडे ना तो. बरं, याचा सौंदर्य त्याला का नाही? त्याचं कारण एखादं कर्म शुभ आहे आणि एखादं कर्म अशुभ आहे हे पाहण्यासाठी कर्ता वेगळा लागतो ना, आणि कर्म वेगळं लागतं. ज्ञानोबा म्हणतात त्याचा आत्मबोध एवढा मोठा आहे की हे कर्म आहे आणि त्या कर्माचा मी कर्ता आहे असे द्वैत भावाचे वार्ता त्याच्या अंतःकरणामध्ये उदयालाच येत नाही. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती स्वप्नातून जागा झाला तर स्वप्न पूर्ण मावळतं. पण कसं मावळतं? स्वप्न का स्वप्नाशी कारण निद्रा. निद्रा कारण आहे की नाही. स्वप्नातून जागा झाला तर स्वप्न जातं यात नवल नाही, स्वप्नाचे कारण असणारी निद्राही जाते. तसं विश्व स्वप्न आहे, त्याचं कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. हे ज्याचं निघून गेलं त्याला म्हणतात सात्विक त्याग, आणि असा त्याग झाला तरच कर्माचा त्याग होऊ शकतो. दुसऱ्या पद्धतीनं जर अनुष्ठान केलं तर त्याग होत नाही, उलट गुंताडा वाढतो. ते कधी कधी काही धागे असतात, त्याचे त्या 2-3 गाठी असतात, त्याचा फक्त एक पदर सोडायचा असतो. जर तो एक पदर सुटला तर सगळ्या 2-3 गाठी सुटतात बघा. हे जे खेड्यागावातले आपले शेतकरी वगैरे असतात की नाही, ते बैलाला किंवा गाईला बांधतात, किंवा ओढाळ जनावर असतं ना त्याला ते बांधून टाकतात. तर ते मग काही काही जनावर एवढे ताकद संपन्न असतात ते खुंटाच घेऊन जातात. मग ते शेतकरी हुशार असतात, ते काय करतात, मग खुंट्याला नाही बांधत, झाडाच्या खोडाला बांधतात, किंवा वजनदार एखादा नांगराचा फाळ वगैरे असेल की त्याला बांधतात. पण ते बाकी कोणाला सोडता येत नाही. काही जनावर हुशार खूप असतात, ते गाठी नाही सोडत, मग दावत ओढतात. दावही तोडू शकतात, पण त्याला मग दावही तोडता आलं नाही पाहिजे, पळूनही गेला नाही पाहिजे. मग थोडंसं अंतर ठेवतात ते, पण ते गाठ मात्र कोणाला सुटत नाही. एकच पदर सोडायचा असतो, तो पदर काढला की सगळ्या गाठी आपोआप सुटतात. पण ज्याला हे जमलं नाही तो जर भलत्या पद्धतीनं सोडू लागला ना तर सुटत नाही, गुंताडा वाढतो. तसं कर्माचं पण आहे. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा स्वाद या हातोटीनं कर्म टाकलं हे कर्माचा त्याग होतो. आणि मनाने जर परित्याग करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याग नाही होत. ज्ञानोबा म्हणतात, अधिके बांधती अन्यथा सांडिली तरी. का बरं? त्याचं कारण 11व्या श्लोकामध्ये सांगतात, नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषतः, यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. देहभृत म्हणजे देहासक्त पुरुष. 12व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय बघा, देहासक्त पुरुष साधना नाही करू शकत. क्लेशोदिकतरस्तेषाम व्यक्तासक्त चेतसाम, पुढे अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिही अवाप्यते. जो देहासक्त आहे त्याच्याकडून अव्यक्त मार्गाची गती किंवा प्राप्ती अत्यंत दुःखाने संपादन केली जाते. म्हणून देहासक्त साधनाही करत नाही. आणि इथं शब्द आला देहभृत, त्या देहधारी देहाभिमानी पुरुषाकडून अशेषतः कर्मानी त्यक्तुम न शक्यम, सर्वथैव संपूर्ण कर्माचा परित्याग करणं शक्य नाही. मग कोण त्याग करतो? यह तो कर्मफल त्यागी स त्यागी. त्यागी कोण आहे? जो कर्माचा त्याग करतो तो त्यागी नाही. बरं, या श्लोकातलं वाक्य किती गोड आहे. कर्माचा त्यागी हा त्यागी नाहीच. मग
कर्मफल त्यागी सत्यागी. जो कर्मफलाचा परित्याग करतो तो त्यागी आहे. इथे अभिधीयते असं म्हटलं जातं. कर्माचा त्याग का होत नाही? कारण कर्म शरीराच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे आणि कर्माचा परित्याग करणं म्हणजे शरीराचा परित्याग केल्यासारखं होईल, म्हणून कर्माचा परित्याग करता येत नाही. यावर आपण काही ओव्या पाहिल्या होत्या. तैसा शरीराचे आभासे नांदत जो असे, तव कर्म त्यागाचे पिशे काहीसे तरी. 222 क्रमांकाची ओवी आहे. शरीराच्या आकाराने जोपर्यंत नांदत आहे म्हणजे व्यवहार करत आहे, तोपर्यंत मी कर्माचा त्याग करील असा वेडपणा धारण करण्याचं काय कारण आहे? कारण होऊ शकत नाही. 23व्या ओवीपासून पुढे बघू आता. कोणत्या कर्माचा परित्याग करता येऊ शकतो आणि कोणत्या कर्माचा परित्याग करता येणं शक्य नाही? ज्ञानोबा त्यामध्ये विभाग करता. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. आपण लावीचे टिळा मनोनी पुसोई अवलिळा, मा घाली फेडी निडळा का करू येगा, तैसे विहित सोयी आदरिले मनोनी तेजिले, परे कर्मचे देह आतले ते का सांडील गा. या ओवीतून ज्ञानोबा आपल्याला प्रश्न विचारतात. उदाहरण दिलं आहे. पहिलं आपण गंध लावतो ना, आपण लावीजे टिळा. आपल्याकडे काही नित्यनैमित्य कर्म सांगितलं आहे, जसं की ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर उठावं. सूर्योदयाच्या अगोदर 1.5 तास ब्रह्ममुहूर्त असतो, नंतर नाही, अगोदर सूर्योदयाच्या अगोदर 1.5 तास कमीत कमी ब्रह्ममुहूर्त मानलेला आहे. म्हणजे सकाळी 7 वाजता सूर्योदय होणार असेल तर 5:30ला तरी कमीत कमी आपण उठलं पाहिजे, असा तो नियम आहे सामान्यपणे. हिवाळ्यामध्ये तर 6ला सूर्योदय होतो, त्यामुळे आपण 4:30ला उठलं पाहिजे. सामान्यपणे 4-4:30चा नियम उठावा. मग ते उठल्यानंतर मग ब्राह्ममुहूर्तेचे उत्थाय, आत्मस्वरूपाचं चिंतन करावं, स्नान संध्यादी कर्म करावं, देवपूजन करावं. त्यामध्ये 12 ठिकाणी 12 ठिकाणी तिलक लावावा, असं नियम आहे की नाही. आणि मग कपाळावरही गंध लावला पाहिजे. आता गंध आपण लावतो तर तो एक प्रकारचा वैष्णवाचा अलंकार आहे, करावा त्याने, अलंकार शोभित करावं. पण मग अलंकार दुसऱ्याला गंध लावायचा म्हटलं की सोपा असतो, कारण डोळे आपले त्याच्याकडे पाहत असतात. पण गंध जर आपल्याला लावायचा असेल तर मग स्वच्छ उपाधी लागते, आरसा. आणि मग काही माणसं खूप हुशार असतात. मी 2-3 जणांचे असे गंध लावायचे साहित्य पाहिले. हो, काहींचा आळंदीत आल्यानंतर जी लोखंडी काडी होती की नाही, काडी, ती आज तागात तशीच आहे गंध लावण्याची, कारण ते त्याच्याशिवाय त्याचा गंध लावणं होतच नाही. हे साहित्य असतं कोणाचं काय काय असेल ते. मग आपण स्वतः गंध लावला, आपण लावीजे टिळा आरशात बघून लावला, आणि जर कदाचित वेगळा वाकडा झाला तर म्हणून पुसोई अवलिळा. अवलिळा म्हणजे सहज, किंवा दुसरा पाठ आहे वेळोवेळा, वारंवार. आपण लावला आहे म्हणून तो आपल्याला पुसता येतो. आता गंध आगंतुक आहे, म्हणजे येणारा जाणार आहे ना, म्हणून पुसता येतो. पण गंध ज्या कपाळावर लावलेला आहे ते कपाळ तर काही जाणार येणार नाही. एकाचं कपाळच वाकडं आहे, गंध किती सरळ लावला की ते वाकडाच येतो आहे. तो म्हणला एक कपाळ काढायचं आपल्याला. मा म्हणजे परंतु, निडळ म्हणजे कपाळ, घाली ते कपाळ आपल्याला घालून देता येईल का? नाही. किंवा फेडी म्हणजे काढून टाकता येईल का? नाही. ते का करू येगा? ही गोष्ट करता येईल का? करता येणार नाही. बरं, त्याचं कारण कपाळ हे स्वाभाविक आहे आणि गंध हा आगंतुक आहे. जे आपण स्वीकारलं आहे आगंतुक, ते घेता येतं आणि टाकता येतं. पण जे स्वभावतः नैसर्गिक आपल्याला मागं लागलं आहे ते टाकता येत नाही. तसं एखादं कर्म विहित आहे म्हणून आपण त्याचा त्याग स्वीकार करू शकतो. पण मागच्या जन्मातलं जे कर्म शरीराच्या रूपानेच आपल्याला प्राप्त झालं आहे की नाही, आगा कर्मे जे उरावे तै ते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका, संचित कर्म
उपभोगाकरता बाजूला काढलं त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध कर्माने शरीर मिळालं आहे. कर्माचा परित्याग करायचं म्हटलं की शरीराचाच परित्याग केल्यासारखं होईल ना, म्हणून त्याग करता येत नाही. ज्ञानोबारे सिद्धांत पुढे सांगतात, तैसे विहित स्वय आदरिले म्हणून तेजुये तेजिले परिकर्मचे देह आतले ते का सांडिल का. तैसे विहित कर्म, विधीप्रमाणे जे कर्म करायचं आहे, शास्त्राने जे प्रतिपादन केलेलं कर्म आहे, स्वय आदरिले स्वतः प्रारंभ केला, आदरिले म्हणजे प्रारंभ केला, म्हणून तेजू ये तेजिले, म्हणून तेजिले तेजुये, जर त्याचा आपण त्याग केला तर त्याग आपल्याला करता येईल हे खरं आहे. परंतु कर्मची देह आतले, आतले म्हणजे झाले, कर्मच देहाच्या आकाराने प्रगट झाला असेल तर ते का सांडील का. ते कर्म आपल्याला कसं टाकता येईल, कारण कर्माचा परित्याग करायचा म्हटला देहाचाच परित्याग होईल. दुसरं एक उदाहरण देता येईल म्हणजे लक्षात येईल. एखादा घट तयार होतो बघा, तो तयार होतो मातीपासून. माती हे त्याचं काय आहे, उपादान कारण आहे, म्हणजे मुख्य कारण आहे. ज्याचा कार्यात प्रवेश असतो, ज्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. मातीचा घटातही प्रवेश आहे, माती वाचून घट राहत नाही, ते झालं त्याचं उपादान कारण. निमित्त कारण म्हणजे फक्त कार्य उत्पत्तीला जे कारण त्याला निमित्त कारण. जसं कुंभार, चक्र, दंड याला काय म्हणतात, निमित्त कारण असं म्हणतात. एक उपादान कारण आहे, एक निमित्त कारण आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, मग एखादा कुंभार जर घाटात जाऊन बसला तर तरी नाही होणार का, कारण तो घाटात जरी जाऊन बसला तर कधी ना कधी बाहेर येईलच. माती मात्र कायमची प्रवेश करून राहते. आणि काही घटक असे असतात ज्या असले काय नसले काय काही फरक पडत नाही. समजा गाढव असलं काय नसलं काय, नसेल गाढव तर डोक्यावरही माती आणता येते, त्याला अन्यथा सिद्ध कारण म्हणतात. असेल काय नसेल काय. आता घट तयार होतो त्याला माती मुख्य कारण आहे. एखादा जर म्हटला की मला मातीचा परित्याग करायचा, घट राहील का, राहणार नाही का. घटाला मुख्य कारणच माती आहे. जसं मातीचा परित्याग नाही करता येत कारण घटाचाच त्याग होईल. पण आता तुम्ही घटाला रंग लावला, समजा पांढरा रंग लावला चुन्याचा, त्या रंगाचा परित्याग करता येऊ शकतो का, कारण तो आगंतुक आलेला आहे म्हणून त्या रंगाचा परित्याग करता येईल. पण घटातल्या मातीचा परित्याग नाही करता येत. तसं शास्त्राने प्रतिपादन केलेलं एखादं कर्म विहित असेल तर ते आपण करणं किंवा न करणं हे आपल्या हातात आहे, टाकू शकतो आपण. पण शरीराच्या द्वारे कर्मच आकाराला प्राप्त झालं, त्याचा कसं काही परित्याग करता येणार नाही. ते कर्म कसं आहे, ज्ञानोबा म्हणतात ते कोणत्या प्रकारात होत राहतं पुढे सांगतात. जे श्वासोच्छ्वासवरी होत निजेलिया ही वरी, काही न करणेची परी होती जयाची, या शरीराचे निमिसके कर्म ही लागले असिके, जिता मेलयान ठाके या रीती. दोन वयाचा एकत्र विचार आहे. श्वासोच्छ्वासवरी, श्वास म्हणजे प्राणवायू आत घेणं, आणि उच्छ्वास म्हणजे तो श्वास आपण बाहेर सोडणं, इथपर्यंत. वरी म्हणजे पर्यंत. श्वास आणि उच्छ्वासाच्या मर्यादेपर्यंत कर्मच आहे की नाही. श्वास घेणं काय आहे, कर्मच आहे. आणि श्वास सोडणं तरी काय आहे. एखादा मला कर्म नाही करायचं, मी श्वास घेणार नाही, मला कर्म नाही करायचं, मरशील ना, आहे का नाही. श्वास आणि उच्छ्वास हे काय आहे, कर्म आहे. इतक्या मर्यादेपर्यंत एक कर्म होतं, जागृतीत होतं, यात नवल नाही. ज्ञानोबाला म्हणतात होत निजेलिया ही वरी, गाढ झोपेमध्ये गेल्यानंतर सुद्धा कर्म होतच राहतं की नाही, श्वास आणि उच्छ्वासाचं. आता चांगलं आहे का, जिवंत असताना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्यामध्ये श्वासाचं कर्म होतं, यात नवल काय आहे. जिवंत असतानाही होतं, मेल्यानंतरही होतं. कारण प्राण 5 प्रकारचा मुख्य आहे आणि 5 प्रकारचा प्राण गौण आहे बघा. प्राण, अपान, व्यान, उदानी, समान.
हाही प्राणच आहे. नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय उपप्राण आहेत. त्यापैकी धनंजय नावाचा जो प्राण आहे की नाही, जीव याच्यातून त्या सूक्ष्म शरीराला घेऊन पुढं प्रवासाला गेला की मागे राहिलेला धनंजय नावाचा जो उपप्राण आहे तो शरीराला फुगवितो. म्हणजे त्याचंही कर्म कर्म चालूच आहे की नाही पाठीमागं. जिवंत असतानाही सुटत नाही, मेला तरी सुटत नाही, आणि मेल्यानंतरही खरं जीवात्मा कर्म करतोच की नाही. ज्या अर्थी तो या देहातून जातो, वायुर्गंधा निवाशयात म्हटलंय की नाही, मनषष्ठानींद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. एका शरीरातून ज्या अर्थी दुसऱ्या शरीरात जातो, हा या शरीरामध्ये दिसत नाही, पण दुसऱ्या शरीरामध्ये ज्या अर्थी जातो, प्रवेश करतो, याचा अर्थ त्याचं कर्म तिथं सुद्धा चालू आहे की नाही. म्हणजे जिवंत असताना या देहात आणि मेल्यानंतर दुसऱ्या देहात कर्म चालूच आहे. आणि मग त्याग कशाच केला? म्हणून कर्माचा त्याग होऊ शकत नाही. कर्माचा त्याग जिवंतपणाने फक्त महात्मा करतो. आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मोक्ष प्राप्त झाला की मग कर्माचा त्याग आपोआप होतो. नाहीतर एरवी जोपर्यंत जीवत्व दशा आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाहीच. जे श्वासोच्छवासवरी होत निजेली आहे वरी, काही न करण्याची. काही न करण्याची म्हणजे विशेष काही कष्ट न करताच परी होती जयाची. परी म्हणजे प्रकार. ज्या कर्माचे प्रकार काहीही कष्ट न करता सहज होत असतात. आपण कष्ट करतो काही, आपण जेवण किती केलं हे आपल्याला कळतं, कारण वाढणारा सांगतो ना, तुम्ही 49 जामून खाल्ले असं म्हणतो, म्हणजे तो मोजतो. किंवा आपल्यालाही कळतं आपलं पोट भरलं, पण आपण श्वास किती घेतले हे मग आपण मोजतो. याचा अर्थ काही न करता सुद्धा आपले श्वासाचे कर्म चालू असतात. भगवान ज्ञानोबा म्हणतात, या शरीराचे मिसके. मिसके म्हणजे निमित्त. या शरीराच्या निमित्ताने जीवाच्या पाठीमागे कर्म हे लागले असिके. असिके म्हणजे सर्व सर्व कर्म जीवाच्या पाठीमागं लागलं आहे. म्हणजे कोणतं कर्म? संचित कर्म. त्यातून आपण काही भाग वापराकरता काढला तो प्रारब्ध कर्म. आणि जीवात्मा पुन्हा गप्प बसत नाही, नवीन कर्माची भर घालतच राहतो. संपूर्ण कर्मच त्याच्या पाठीमागं या शरीराच्या निमित्ताने लागलं आहे. ते त्याला कधी सोडतं? सोडतच नाही. जिता म्हणजे जिवंत असताना, मेलया म्हणजे मेल्यानंतर सुद्धा या रीतीनं ठाके. हा जो प्रकार आहे की नाही हा बंद पडत नाहीच. मग कोणीच का कर्माचा परित्याग नाही का करत? ज्ञानोबा एक जण परित्याग करतो बरं. जिवंत असतानाही कर्माचा परित्याग नाही घडत, विशेष आहे. आणि मृत्यूनंतर सुद्धा परित्याग नाही घडत. जीवात्मा प्रवास करतो ना, पुढच्या प्रवासाला निघून जातो. भागवतामध्ये एक उदाहरण दिलंय दशम स्कंदामध्ये. वसुदेवाचा आणि कंसाचा संवाद आला आहे तिथं. ते सांगत असताना निसर्गातलं एक उदाहरण दिलं आहे. निसर्गातली एक आळी असते बघा, आपण पाहिली असेल. त्याच इंग्रजीमध्ये त्याला स्प्रिंग म्हणतात. ते स्प्रिंगप्रमाणे असते ती आळी, किंवा त्याला मराठीमध्ये आपण गुंडाळी म्हणतो. आता गुंडाळी शब्द लवकर कळणार नाही लोकांना, स्प्रिंग कळेल. पण त्याच्यामध्ये काय होतं, ती आळी एका पात्यावरून दुसऱ्या पात्यावर जाते गवताच्या. पण गवताच्या पुढच्या पात्यावर जर तिचं तोंड किंवा पुढचे पाय टेकले तर ती आळी मागचे पाय आपोआप उचलते. तुम्ही पावसाळ्यामध्ये जेव्हा गवत जास्त प्रमाणात येतं की नाही, तेव्हा निसर्गात बघू शकता ही आळी, ते चिमण्या वगैरे त्या आळ्याला टिपून नेतात बरोबर. त्यांचं ते खाद्य हिरव्या रंगाचे असते, पण ते अगदी पुढच्या गवताच्या पात्यावर पावटे मागचं बरोबर ते उचलत चालते, असं एक एक पाऊल. तसं जीवात्मा कोणत्या देहात जायचं आहे पुढच्या, याचा अगोदर निश्चय करतो, आणि एकदा ते निश्चित झालं की मग मागचा देह सोडतो. असं एकाकी सोडत नाही तो. इतका मोकळा का सोडायला तो? इतक्या कष्टाने त्याने संपादन केलं आहे संपत्ती वगैरे, इतक्या सोप्या पद्धतीने सोडत नाही तो. अगोदर आपल्याला कोणत्या देहात जायचंय वासनेनुसार ठरवत होतो, आणि ते निश्चित झालं त्याचा पत्ता, तिथलं त्याला घर मिळालं इथला राजीनामा देत होतो. तसा राजीनामा देत नाही. जिता मेलयानं ठाके या रीती. जोपर्यंत शरीराचं बद्ध आहे, आसक्त आहे, तोपर्यंत कर्माचा परित्याग होऊ शकत नाही. या कर्माचा परित्याग कोण करतंय?
एक तरी ओवी अनुभवावी. याचं सूत्र आता ज्ञानोबा पुढे सांगतात. कर्माचा परित्याग कोण करू शकतो? सूत्ररूपात 2-3 ओवे आहे, पण संपूर्ण असणाऱ्या अध्यात्माचं सार ज्ञानोबा इथं सांगतात. यया कर्माते सांडिती परी, एकीची ती अवधारी, जे करिता न जाई जे हारी फळाशेची. यया कर्माते म्हणजे या कर्मांना, सांडिती सांडणं म्हणजे त्याग करणं, या कर्माला सांडतात. परी शब्दाचे 2 अर्थ होतात, परंतु किंवा परी म्हणजे प्रकार. जसं असा पहिली वेलांटी आली ऱ्हस्व तर परंतु असा अर्थ होतो, आणि दुसरी वेलांटी दीर्घ आली की त्याला प्रकार असा अर्थ होतो. या कर्माते सांडिती परी, जसं की 24व्या ओळीमध्ये परी शब्द आलाय बघा. परी कर्मची देह आतले, तिथं परी म्हणजे परंतु, आणि इथे होत जे काही न करण्याची परी 25व्या ओळीमध्ये परी शब्द आला दीर्घ, तिथं प्रकार असा अर्थ आला. हे मागोमागच आला आहे बघा. एका ओळीमध्ये ह्रस्व आणि एका ओळीमध्ये दीर्घ आहे. तर पहिल्या ओळीमध्ये परंतु, दुसऱ्या ओळीमध्ये प्रकार असा अर्थ घ्यायचा. मराठी भाषा इतकी सूक्ष्म आहे. कळाली तर आनंद आहे, नाही कळाले तर मग खूप खोल आहे, चला पुढं. असा प्रकार आहे. यया कर्माते सांडिती परी, या कर्माचा परित्याग करण्याचा प्रकार मात्र असा आहे. कसा? एकीची परी, एकच प्रकार आहे. कोणता? ते अवधारी. भगवान म्हणतात या कर्माते सांडिती परी एकीची. परी म्हणजे प्रकार, एकच, एकीची परी, एकाच प्रकाराने या कर्माचा परित्याग केला जातो. ते अवधारी, ते मात्र तो ऐक. कोणता? जे नाम कारण की करिता, काय करिता? कर्म करिता, फळाशेची हारी न जाईजे. हारी म्हणजे आहारी किंवा हारी म्हणजे ताब्यात. आपण कर्म करावं, पण कर्म करत असताना त्या कर्मापासून जे फळ मिळतं, त्या फळाची जी आशा आहे, त्या आशेच्या आहारी जायचं नाही आणि कर्म करायचं. तो या कर्माचा परित्याग करू शकतो. कारण आशा ही मनुष्याच्या दुःखाला कारण असते. आशा ही परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. किंवा आशा जैसी दुःखाते व्याली. आशा ज्याप्रमाणे दुःखाला कारण ठरते, पण जो व्यक्ती कर्म करतो, पण कर्माच्या जी फळाची आशा आहे, फळाशेची हारी न जाईजे, त्या फळाच्या आशेच्या आहारी जात नाही. तो कर्म तर करतो, पण कर्माचा परित्याग सुद्धा त्याच्याकडून सहज घडतो. मग कसं करावं? फळाची तर आशा आहे. ज्ञानोबा म्हणतात मग एक काम करावं. ज्या कर्माच्या फळाची आशा आपल्याला आहे की नाही, मनुष्याचं जर प्रेम असेल ना, तर प्रेमामध्ये मनुष्य किती मोठा त्याग करू शकतो. सूत्र आहे बरं हे. आपलं जर आपल्या मित्रावर प्रेम असेल ना, आणि एखादी वस्तू आपल्याला प्रिय वाटत असेल, पण जर मित्रावर खरं प्रेम असेल ना, तर मनुष्य म्हणतो ही चावी घे, ही चारचाकी तुला वापरायची, जशी वापर तशी वापर. का? कारण त्या वाहनापेक्षा त्याचं मित्रावर प्रेम अधिक आहे. मग सामान्य मित्रावर जर अधिक प्रेम असेल, तर मनुष्य वस्तूचा परित्याग करू शकतो. ज्याचं ईश्वरावर प्रेम आहे, तो त्या कर्माचं फळ देवाला का अर्पण करणार नाही? कर्म आपण करायचं आहे, पण कर्माचं फळ त्याच्यावर आपण नाही प्रेम करायचं, मग देवाला अर्पण करायचं. आणि त्याग हा खऱ्या प्रेमातच होत असतो बरं. त्याग हा प्रेमाशिवाय कशातच होऊ शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात फळाशेच्या आहारी जायचं नाही. मग काय करायचं? कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोध उद्दीपे, ते तर रज्जुज्ञानी लोपे व्याळशंका, तेने आत्मबोधे तैसे, अविद्येशी कर्मनाशे पार्था, तेजी जे जै ऐसे तै तेजिले होय, म्हणून या परिजगी कर्मे तेजी तो महात्यागी एर, मूर्छने नाव रोगी विश्रांती जैसी. इथपर्यंत संबंध आहे बरं का सगळा हा. कर्मफळ ईश्वरी अर्पे, कर्माचं अनुष्ठान आपण करायचं कसं? आपला वर्ण, आश्रम, आपला अधिकार, आपल्याकरता देशकाल परिस्थितीनुसार असणारं विहित कर्म, त्याचं अनुष्ठान करायचं. अनुष्ठान आपण केलं, कर्माला फळ मिळणारच आहे.
पण कर्मफळ आपण न घेता श्रीकृष्णार्पण म्हणायचं आणि ईश्वराला अर्पण करायचं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, मनोवणितीये पूजे रिझलिनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. किती गोड पूजा आहे बरं. जर सगळ्या भारतातल्या लोकांना हे कळालं ना, विशेषतः प्रशासकीय अधिकारी, त्यांना जर हे कळालं की अरे कर्म ही आपली पूजा आहे, तर भ्रष्टाचार होणारच नाही. कारण मला वेगळी पूजा करण्याचं काही कारण नाही आहे. मला पूजा करायची आहे ती ईश्वराकरता करायची आहे, असा जर त्याचा भाव असेल तर कर्मफळ ईश्वरी अर्पे, ईश्वराला ते अर्पण करावं. परिणाम काय होईल? तत्प्रसादे बोध उद्दीपे. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. परमार्थामध्ये प्रसन्नता अंतःकरणाची असावी, शास्त्राची असावी, संतांची असावी, ईश्वराची असावी. तत्प्रसादे, ईश्वराच्या प्रसादाने बोध, बोध म्हणजे ज्ञान. कोणतं ज्ञान घ्यायचं हे विशेष आहे बरं. व्यवहारातलं उदर भरणारं ज्ञान नाही घ्यायचं. आपल्या पाठीमागचं जन्म आणि मरण नाहीसं करणारं आत्मज्ञान घ्यायचं. आणि ते आत्मज्ञान फक्त ईश्वराच्या प्रसादानेच उद्दीपे प्रगट होतं. तत्प्रसादे, प्रसाद म्हटलंय की नाही, प्रसन्नता. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीची प्रसन्नता मिळत नाही ना, तोपर्यंत सेवाही घडत नाही. व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करायचं असेल ना, तर समोरचे त्याच्या मनाला जे आवडतं ते केलं पाहिजे. नाहीतर मग कारल्याची भाजी का केली, आम्हाला खूप आवडते, मग खाणाऱ्याला तर आवडली पाहिजे ना. तसं स्वामीची या मनोभावा न चुकीचे हिची परमसेवा, ईर तेगा पांडवा वाणिज्य करणे. म्हणून ईश्वराला प्रसन्नता मिळते आपण कर्म जर देवाला अर्पण केलं तर. कर्मफळ ईश्वरी अर्पे. तो अग्नीप्रमाणे आहे ना. ज्याप्रमाणे अग्निकुंडामध्ये बीज घातलं तर त्याला अंकुर येत नाही, तसं शुभाशुभ कर्म देवाला अर्पण केलं तर त्यातून पाप पुण्याचा अंकुर, सुखदुःखाचं फळ लागत नाही. म्हणून कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोध उद्दीपे. आणि झालं आपल्याला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्त झालं तर फळ काय ते सांगायच्या अगोदर ज्ञानोबा दृष्टांत देतात. आत्मज्ञानाने होतं काय? आता हे उदाहरण कायमच आहे आपल्या जीवनामध्ये. हे उदाहरण आपण कधीच सोडू शकत नाही, सोडूही नाही. काही माणसं म्हणतात काय तुम्ही रज्जू सर्प उदाहरण घेता, जुनं झालं ते, नवीन आणून दे एखादं तू शोध घे, मग आम्ही ते मान्य करू. पण शास्त्रातले जे काही उदाहरण इतके परिणामकारक आहे की तितके गोड उदाहरण सुद्धा आपल्याला कुठून शोधून आणता येणार नाही. मंद अंधकार असेल म्हणजे स्पष्ट प्रकाश असता तर रज्जू रूपाने कळाली असते. गडद अंधकार असता तर रज्जूवर पाय देऊन पुढे गेला असता. पण तेवढा अंधारही नाही आणि तेवढा स्पष्ट प्रकाश नाही, त्याला मंद अंधकार म्हणतात. सामान्य ज्ञान आहे, इथं काहीतरी आहे. रज्जूच आहे असं विशेष ज्ञान नाही. म्हणजे सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान जर असेल तर त्यामध्ये भ्रम होत असतो. आणि त्याचं कारण काय होतं? मग रज्जूवर एखाद्याला सर्पाचा भ्रम झाला, कशामुळे? रज्जूच्या अज्ञानामुळे. भ्रम झाल्यानंतर मग तो घाबरतो, दरदरून त्याला घाम फुटतो, पळू लागतो, समोरचे दातही पडतात, ओठही फुटतं, गुडघेही फुटतात, असा सगळा प्रकार त्याचा होतो. आणि तो झाल्यानंतर रज्जू ज्ञान जोपर्यंत होत नाही, व्याळ म्हणजे सर्पाचा त्याला संदेह आला की नाही, शंका मनामध्ये निर्माण झाली, मग आता घाबरला, एखादा दुसरा पुरुष येतो आणि त्याला लक्षात येतं की हा घाबरला आहे, तो कंदील घेऊन तिथपर्यंत जातो आणि जाऊन मग रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान करून देतो. रज्जूच्या अज्ञानामुळे जो सर्प भासला होता, नियम असा आहे की नाही, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं, असा नियम आहे. रज्जूच्या अज्ञानाने जर सर्प भासला असेल तर रज्जूच्या ज्ञानाशिवाय सर्प कोणत्याही उपायाने जाऊ शकत नाही. मग नाही म्हणे आम्ही तिथं मृदंग प्रॅक्टिस करणारे सगळे विद्यार्थी आणले, काही उपयोग नाही. रज्जूवरी सर्प वासला थोर, तिथं केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार, सर्प आणू मात्र ढळेना. तुम्ही सगळे रात्री प्रॅक्टिस करणारे घाटावरचे विद्यार्थी आणले, वाजवा धाग धाग, सर्पाला काही फरक नाही पडणार.
तो पावली खेळणार नाही. आणि मंत्राचा उच्चार केला तर बिळात जाणार नाही. का? जो ज्याच्या अज्ञानाने भासतो तो त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो. रज्जूच्या अज्ञानाने भासला असेल, रज्जू ज्ञानाशिवाय कशाने निवृत्त होणार नाही. म्हणून रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. रज्जूचं आपल्याला ज्ञान झालं तर त्यामध्ये सर्पाची शंका पूर्णपणे निवृत्त होऊन जाते. हे झालं उदाहरण. रज्जूच्या अज्ञानाने भासला, रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होईल. तसं तेने आत्मबोधे तैसे अविद्येशी कर्मनाशे पार्था तेजी जे जे ऐसे तै तेजिले होय. तेने आत्मबोधे तैसे. आत्मबोध म्हणजेच काय? आत्मज्ञान. बोध शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान असेल त्याला म्हणतात आत्मबोध. नाहीतर मग आपल्याला देहाचा बोध आहे, आपल्याला देहाचं ज्ञान आहे. आणि आत्मबोध म्हणजे आत्मज्ञान, ते श्रीगुरूंच्या मुखारविंदातून होईल. कर्मफळ ईश्वराला अर्पण करावं, त्यानंतर ईश्वराच्या प्रसादाने वैराग्य मिळेल, श्रीगुरूंची भेट होईल, ते महावाक्यादिकांचा उपदेश करतील, त्याने त्या साधकाची अहम ब्रह्मास्मी त्या अंतकरणाची वृत्ती होईल. आणि त्याद्वारेच मग आत्मबोध प्राप्त झाला तर अविद्येसी कर्मनाशे. अविद्येशी म्हणजे अविद्येसहित कर्माचा नाश होईल. आणि हे अर्जुना, तेजी जे जै ऐसे तै तेजेले होय. जै म्हणजे जेव्हा, तै म्हणजे तेव्हा. जेव्हा अशा प्रकारचा त्याग होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याग होईल, नाहीतर त्याग होणार नाही. म्हणजे खरा त्याग कोणता आहे? आत्मज्ञानाच्या द्वारे अविद्येचा नाश. अविद्या कारण आहे, तिचं कार्य आहे कर्म, म्हणजे कार्याची कारणासहित आत्मज्ञानाने निवृत्ती. असा त्याग झाला तरच खऱ्या अर्थाने त्याग आहे, नाहीतर मग त्याग नाहीच. मग एखादा मला मी कर्माचा परित्याग केला तर ती लयरूप निवृत्ती होईल. लयरूप निवृत्ती उपयोगाची नाही. आत्यंतिक निवृत्ती व्हावी, कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती. अशी जर झाली तर खऱ्या अर्थाने तो त्यागी. म्हणून या परी जगी कर्मे त्यजी तो महात्यागी. या प्रकाराने जो कर्माचा परित्याग करतो तो महात्यागी आहे. म्हणे मग जर आत्मज्ञानाने अविद्येसहित कर्माचा त्याग होत असेल तरच तो त्यागी आहे. आणि बाकीचे मग मात्र लोक त्याग करतात ना, ते वरवरूनच त्याग करतात, ते खरे त्यागीच नाही. उदाहरण, येर म्हणजे इतर, मूर्छने नाव रोगी विश्रांती जैसे. हे अनुभवाचे जोगे उदाहरण. हे काही तुम्हाला फार विस्ताराने सांगण्याची गरज नाही. मूर्छने, एखाद्या पुरुषाला मूर्छा आली. कधी कधी काय होतं, एखाद्याची शक्ती क्षीण झाली असेल तर त्याला मूर्छा येते, किंवा एखाद्या आजाराचा जर प्रकोप झाला तरीसुद्धा शरीरावर मूर्छा येते. आणि मग जो शरीर, ज्याला रोग जास्त झाला त्याला म्हणतात तर रोगी. त्या रोगाचा प्रभाव जास्त झाला की त्याला मूर्छा येते, चक्कर येते ना, मग तो खाली कोसळतो किंवा झोपतो. लोक म्हणतात वा वा बघा बरं विश्रांती घेतो की नाही. आता ती म्हणायला विश्रांती आहे, असाला काय आहे? मूर्छा. तसं इतर लोक त्याग करतात, तो म्हणाला त्याग आहे, असाला काय आहे? कर्माचाच प्रकार आहे. येर मूर्छने नाव रोगी विश्रांती जैसी तैसा कर्मीशिने एकी तो विसावो पाहे अनेकी दांडे याचे घाय बुकी धाडणे जैसे. तैसा म्हणजे त्याप्रमाणे एखादा पुरुष कर्माने शिंतो आणि तो विचार काय करतो, या कर्मात खूप कष्ट आहे, मग विसावो पाहे अनेकी, आपल्या कर्माचा परित्याग करून दुसऱ्या कर्मामध्ये विश्रांती घेण्याचा प्रकार करतो आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर म्हटलं ना तू अभ्यास कर, तर त्याला अभ्यास करायला सुरुवातीला बरं वाटतं. पण कर्मी शिने एकी, तो आपल्या विद्यार्जनाच्या कर्मामध्ये शिन वाटू लागला तो नाही नाही, ही करण्यापेक्षा नियोजन करणं चांगलं आहे. विसावो पाहे अनेकी. आणि तिथं गेल्यानंतर मग कळतं नियोजन एवढं सोपं आहे का. नियोजनामध्ये अनेक लोकांचे मन सांभाळावे लागतात, तिथं जास्त कष्ट होतात उलट. आणि त्याचं करणं कसं आहे, हे आपल्या उदाहरण कसं आहे, आपल्या अनुभवाचं असावं लागतं, म्हणून हे दिलं मी. विसावो पाहे अनेकी दांडे याचे घाय भुकी धाडणे जैसे. एका व्यक्तीला शिक्षा झाली, मग ते शिक्षा झाल्यानंतर तो म्हणला हे बघ तू चुकीचं कर्म केलं आहे, तुला शिक्षा भोगावी लागेल, दंड भोगावा लागेल. तो म्हणला दंड काय? काय नाही,
माझ्या हातामध्ये जे दांडकं आहे की नाही, याचे तुला 5-6 फटके खावे लागतील. त्याने 1-2 खाल्ले. तो म्हणला काही करा बुवा, दांडक्याचे फटके सोडून कोणते पण द्या, मी घ्यायला तयार आहे. तो म्हणला मग दांडक्याचे सोडतो आम्ही, पण मग आता दांडक्याचे 5 होते, दुसरे 10 घ्यावे लागेल. तो काय काय नाही म्हणे, पाठीमध्ये बुक्के खावे लागतील. चालेल म्हणे. त्याला असं वाटलं किरकोळ व्यक्ती बुक्का मारेल. त्याने आणला हिंद केसरी पैलवान आणि त्याच्या हातून बुक्के खायचे. आता तो म्हणजे का साधा आहे का? तो बाकीच्या पहिलवानाला लोळविणारा आहे, त्याच्या हातून बुक्के खायचे आहे. दांडे याचे घाय बुकी धाडणे जैसे. दांडक्याचे घाव ज्याप्रमाणे बुक्कीवर धाडवावे किंवा सोसावे, हे जसं कर्मातून सुटण्याचा प्रकार करण्यासारखाच आहे हा. म्हणजे घाव सुटले का? नाही. अगोदर दांडक्याचे होते आणि तेच त्याला बुक्कीच्या माध्यमातून सोसावे लागले. तसा हा एका कर्मामध्ये शिनत होता म्हणून दुसरं कर्म करू लागला, तर त्याच्यामध्ये पण शिन आहेच की नाही. म्हणून अर्जुना परी असो पुढती, तोची त्यागे त्रिजगती, जेने फळ त्यागे निष्कृती नेले कर्म. परंतु हा देहधारी पुरुषाचा विचार राहू दे. तोच त्यागी त्रिजगती, या त्रैलोक्यामध्ये, त्रिजगती म्हणजे त्रैलोक्यामध्ये तोच त्यागी, तोच खऱ्या अर्थाने त्यागी. बरं, त्यागी पुरुषाची व्याख्या करतात चकार आणि अन्यांची व्यावृत्ती करतात. बाकीचे व्यवहारामध्ये खूप त्यागी सांगितले जातात की नाही. काम्य कर्माचा त्यागी त्यागी आहे, किंवा काही दोषवत कर्माचा परित्याग करतो तो त्यागी आहे. भगवान म्हणतात तो नाही त्यागी, तोच त्यागी आहे. कोण? जेने म्हणजे ज्या पुरुषाने किंवा साधकाने फळ त्यागी, त्याग कशाचा केला आहे? कर्मत्यागी नाही, फळत्यागी, फलाचा परित्याग केला आहे. आणि कर्माच्या फळाचा परित्याग करून कर्म निष्कृती नेले. आपलं कर्म निष्कृती, निष म्हणजे निघून, कृती म्हणजे कर्माची कृती, ज्या स्वरूपस्थितीतून संपूर्ण कर्म निघून गेला आहे त्याला म्हणतात निष्कृती किंवा नैष्कर्म्य स्वरूपस्थिती. पुढे 18व्या अध्यायामध्ये, याच अध्यायात पुढे येणार आहे हा प्रकार, की ज्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात देवळावर जर कळस लागला तर आता काम करायचं काम नाही. गंगेला सिंधू प्रवेश मिळाला, प्रवाहित होण्याचं कारण नाही. सोन्याचं शुद्धीकरण करत असताना 16वा कस लागला की त्याला शुद्ध करण्याचं कारण नाही. तशी अशी एक स्वरूपस्थिती आहे की तिथं कोणत्याही प्रकारचं कर्म निर्माण होत नाही. त्याला म्हणतात मोक्षसिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी, जिथे कर्म आपोआप बंद पडून जातं. म्हणून त्या नैष्कर्म्य स्थितीपर्यंत जो कर्माला घेऊन गेला, कसं? पहिल्यांदा कर्माचं अनुष्ठान, त्याच्यामध्ये कर्तृत्वाचा मद, फळाचा आस्वाद सोडणं म्हणजे अहंकाराचा परित्याग, ईश्वर अर्पण करणं, त्याच्या प्रसादाने म्हणजे भावासा आहे की एकतर गुरूंच्या प्रसादाने ज्ञान मिळतं, किंवा आपणची देव होय गुरु, परमात्माच गुरूंच्या भूमिकेमध्ये आला की मग तत्प्रसादे बोध उद्दीपे, त्या बोधाने आत्मज्ञान प्राप्त होतं. आत्मज्ञानाने अविद्या नष्ट होते. अविद्येचं कार्य असणारं कर्म, त्याचा संबंध सगळा सुटून जातो. आणि मग जो अविद्येचाच नाश आत्मज्ञानाने करतो, नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झाला, तर खऱ्या अर्थाने त्याने आपलं कर्म नैष्कर्म्य स्थितीपर्यंत तो घेऊन गेला आहे. तोच त्यागी आहे. बाकीचे त्यागी मात्र त्यागी नाही. आणि म्हणून भगवंताला इथपर्यंत भाव असा आहे की कर्माचा त्याग हा मान्य नाही आहे, मग कर्माच्या फलाचा त्याग मान्य आहे. म्हणून गीतेला काही माणसं म्हणतात की, काहींचे आरोप असे आहेत की भगवद्गीतेमध्ये भगवंताने भक्तराज अर्जुनाला हिंसा करायला शिकवलं. शक्य आहे का ते? हिंसा करायला नाही शिकवलं. अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचं कर्म येतं. युद्धामध्ये हिंसा अपरिहार्य आहे, त्याला नाही टाकता येत. जर क्षत्रियाने त्याचं युद्ध नावाचं कर्म नाही केलं तर संपूर्ण राज्य धोक्यात येईल. त्याला तर्क असा आहे, काही लोकांचं म्हणणं आहे ना, जे अहिंसा धर्म प्रधान मानतात ते म्हणतात भगवद्गीतेने हिंसा करायला सांगितलं नाही. नाही, प्रत्येकाला आपापल्या वाट्याला आले कर्म करायला सांगितलं. देशाचं रक्षण करणारा एखादा सैनिक असेल,
आणि एखादा अतिरेकी आपल्या देशावर येत असेल, घुसखोरी करत असेल आणि सैनिक म्हणला नाही नाही नाही, अहिंसा परमो धर्म, हा या स्वागत आहे, तर तो सगळ्या देशाला पोखरून टाकेल. उलट तेव्हा सैनिकाने ते हिंसा ना अहिंसा काही नाही म्हटलं पाहिजे. अहिंसा परमो धर्म, हा धर्म हिंसा तथैवच. अर्ध वाक्य कोणी सांगतच नाही, अर्धच वाक्य परिचित झालंय सगळं. अहिंसा परमो धर्म, अहिंसा परम धर्म हे माहिती आहे, पण धर्म हिंसा तथैवच, धर्माच्या रक्षणाकरता केलेली हिंसा ही सुद्धा त्याहीपेक्षा श्रेष्ठ धर्म आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये हिंसा नाही सांगितली. क्षत्रियाला त्याने युद्धच करावं असं कर्म प्रतिपादन केलं आहे. म्हणून भगवद्गीतेला किंवा भगवंताला कर्म त्याग मान्य नाही आहे, कर्माच्या फलाचा त्याग मान्य आहे. म्हणून गीता कर्म त्याग नाही सांगत, कर्माच्या फलाचा त्याग सांगते. यस्तु कर्मफल त्यागी स त्यागित्य भिधीयते. मग आता कर्माला कशा प्रकारची फळं लागतात तो विचार येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.